आता घरी गेल्यावरती येणार आहे ओवी. खूप खुश आहे मामाच्या घरी चालले. तर चला भेटूया नंतर, थोड्याच वेळानंतर घरी पोचल्यानंतर. बाबू बाबू ते सगळं राहू दे. दादाच्या लग्नातला अल्बम बघा तो बघ. म्हणून हे बघ, कुणाल भाऊजी, मोठे भाऊजी, तुझ्याचे पप्पा, दादा, वहिनी, आईला मी पण आहे, परत ताई. ती आहे ना ताई माझी साडी घातलेली तू. माझी साडी आहे, मी आताच दिली गावाला पाठवली. आणि बुद्धी ताई आणि राजगडाची पोरगी आहे का आपल्या मध्ये. हा 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 मुलगी आहे ती राजगडाची. परत हा पलक दिदी, आरुष आणि ऋतू. परत हा हा हर्ष आहे. हर्ष फोटो काढण्याचा काढतो 2 मिनिटं. परत इकडे पण आहे बघा, इकडे ऋतूचे पप्पा आणि तर आईकडे आलोत. तर पूजा होती काकांकडे, तिकडे पूजेला जाऊन आलो. जेवण वगैरे आले. आता वाजले दुपारचे 3. आणि इकडे बघा आमच्या इथे किती काळो केलं पावसाने. बघा पाऊस पण आलाय बघा. ऋतू नको भिजू, ऋतू गरजतोय जोरात जोरात. आणि माझा बघा, ही आमच्या हनुमान जयंतीच्या आईने घेतली होती साडी आम्हाला सगळ्यांसाठी. मी साडी घातली बघा. पावसाने वाट लावली. आज संध्याकाळी उठणं आहे. पावसाने सुरुवात केली. बाबू भिजू नको, ऋतू नको भिजूस यार. बघा ऋतूचा आणि बाबूचा बघा. मला माझी छोटी भाजी दाखवते, एकदम छोटी भाजी. छोटी भाजी ती बघा. कोण आहे तू? ओबी. ओबी आहे ऋतुजाची बहीण. सगळ्यात छोटी ना. नाही हवा आली. काय नाही मला छास आणि छास आम्हाला पण काय. इथं उभे, इथं बसा, पण बाहेर जाऊ नका अंगणाच्या. तुम्हाला दाखवते. हा इकडे आले, आताच कपडे वगैरे बदलले. काय लागला काय माहिती. तर पाऊस बघा किती आला. अख्खा शेत भिजलाय पाण्याने. अख्खा बघा. आम्ही दरवाजा पण बंद करून घेतले पावसामुळे. किती पाणी भरलं लगेच. इतकं पाऊस पडलाय ना. आम्ही खिडक्या दरवाजा पण बंद करून घेतलेत. इतका पाऊस आला जोरात. इतकी हवा आणि पूर्ण गरजते जोरात जोरात. मी रूम मधनं घेते शूट. संध्याकाळचे आता वाजल्यात 5. संध्याकाळचे 5:30 वाजल्यात. इतका पाऊस होता, भयंकर पाऊस होता. जामच पावसाने सुरुवात केलेली. आलो त्यावेळी इतकी गरमी झालेली. मी तर सगळं साडी वगैरे काढली. हे बघा सगळं मी असं काढून वगैरे बसले. आणि बघायला ना इतकं घाण करून गेलाय पाऊस. बिचारे सगळ्या लोकांची लुस्काने. आमच्या काकांकडे पूजा पण होती. इतकी लुस्काने करून गेले. पहिल्या पंक्तीमध्ये आम्ही जेवाय तरी बसलो. दुसरी लोक तर जेवायची बाकी पण होती. आणि इतकी वाट लावली पावसाने, खूपच वाट लावली आहे. अजून प्लस मामाकडे पण लग्न आहे मावशीच्या मुलीचं. तिकडे पण आज उठणं आहे. आणि या पावसाने एवढा तमाशा केला. पण दाखवते परिसर इतका घाण झाला आहे. आणि आईचं घर आहे तो थोडा गावाच्या इथे बाहेर आहे पहिलाच. तर पूर्ण अजून म्हणजे कसं शेती वगैरे आहे बाजूला ना. तर पूर्ण वाट लागली आहे. दाखवते मी. किती पाणी भरलंय बघा शेतामध्ये. हो हो कसं थंड वाटतंय.
पूर्ण भिजली पावसामध्ये. लोळली लोळली आता मम्मी आणि आता बसले. आता तर एवढं डोकं दुखतंय, डोकं ताप सर्दी सारखं झालं. गोळी खाल्ली तर मला आता जरा बरं वाटलंय. गावी तर शहराची पूर्ण वाटच लागते बघ. वाडी 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 वाडी. जांभळं काढायला आंब्याला गेले तर पिशवी वगैरे घेऊन आम्ही जायचं पहिले. तेव्हा किती धावत गेली. ते बघ विहान आहे वाटतं, विहान आणि बाबू आहे. वेद आणि विहान आहे. ए बाबू ए बाबू तर सांगायला पाहिजे होतं मला आणून दे म्हणून. मामा मामी येते तू पाठवून कोणतरी येतोय आणि असं प्राची दिदी वाटतं. शिवा शिवा पोरं तोंड दाखवते बघा. तेव्हा कसे धावत आहेत. आंबे काढायला चाललेत. आंबे पडलेत ना. आणि आमची फणस बघा किती आली आहे. आमचे फणस फणस खूपच आलेत. खूप जुनी फणस आहे. इतकी जुनी आहे ना खूपच. तिकडे आमचा वाडा आहे. त्या कोपऱ्यामध्ये वाडा आहे. इकडे चालले ते बघा. वाड्याजवळ आंबे वगैरे पडलेत ना, वेचायला चाललेत. सगळे पिशव्या घेऊन धावत आहेत. पावसाने पूर्ण आंबे वगैरे पाडलेत. आंबे जांभळे करवंद घ्यायला चाललेत पोरं मुंबईवाली. आणली काय काय यायला बघते आता. चहा पियाला. इथे आता आम्ही हल्दीला जाणार आहे. सकाळी लवकर उठलोय. दीदी मम्मी आता हल्दीला जायचंय. माझी पण आहे. मम्मी तू दाखव ना, माझी दिसत नाहीये. नाही दिसल्यास दीदी दाखव. दिसते काय? कशाने जाणार मम्मी? ड्रेस वगैरे घालायचे ना. नंतर ड्रेस घालून बोल. आता आम्ही चाललोत मामाच्या गावाला हळदीला. आता हळद आहे आणि दुपारनंतर आहे 4 वाजता लग्न. ते बघा सगळे आता सिंपल तयार होऊन चाललो. इथे माझी मोठी ताई आहे. ताईला तुम्ही कधी माझ्या ब्लॉगमध्ये बघितलंच नाही ना. सगळ्यात मोठी ताई बघा. माझ्यासारखी दिसते का सांगा कमेंटमध्ये. आणि इकडे भाऊजी बसले. भाऊजी पण येत आहेत. भाऊजी तुम्हाला बघायला भेटणार. आणि पलक दिदी आणि माझी सगळ्यात छोटी भाची काल तुम्हाला व्हिडिओमध्ये एक दाखवलेच आहे. ते माझ्यासारखी दिसते बघा. सेम फेस. आणि ही बघा कोणासारखी दिसते ती. मी माझ्या पप्पासारखी दिसते. दिसते. मी आधीच सांगून ठेवलंय. आणि अजून माझी एक हिरोईन बघा. ती पण माझ्यासारखीच दिसते. तिच्या पप्पासारखी दिसते. चला तर आता आम्ही सिंपल चाललोय.
ओळखलंस ना बाबांना? आई तर बोलले अशी बाबांना बोलतो. इकडे बघ, बघू दे इकडे बघ. दिसते काय? दिसते. शेणात ना पाय, सँडल घालून काय फायदा नाही. ए दीदी थांबा जरा, त्यांना झाली गरमी. उभी तुला सांगते ए बाबा, चला आता हळदीला.